माझे नाव सौम्या आहे. मी एका गरीब कुटुंबात जन्मले, जिथे मुलगी जन्माला येणे हेच ओझे समजले जाते. आणि ती मुलगी रूपाने साधारण असेल तर ते ओझेही जड होते. निसर्गाने मला माझ्या बहिणी भावंडांपेक्षा वेगळे बनवले होते. ते सर्व गोरे चिट्टे आणि देखणे होते, तर मी सावळी आणि अगदी साधी दिसायची. हाच एक फरक माझ्या आयुष्यासाठी भारी ओझं बनला. अरे, सृष्टीसाठी लग्नाची बोलणी केली होती, काही उत्तर आलंय का? बाबांनी काळजीने विचारले. सृष्टी माझी धाकटी बहीण होती. तिची लग्नाची बोलणी काही दिवसांपूर्वीच ठरली होती. आईने थंड निश्वास टाकला आणि माझ्याकडे बघत म्हणाली की हो, त्यांचे उत्तर आले आहे, पण ते पुढच्या महिन्याची तारीख मागत आहेत. मात्र माझे हृदय कासावीस होत आहे. मोठी मुलगी अजून घरात बसलेली आणि धाकटीची लग्नाची तयारी सुरू करायची. लोक किती बोलतील, कसे होईल देव जाणे. मी स्वयंपाकघरात बसून चपाती लाटत होते. आईचे शब्द माझ्या हृदयावर हातोड्यासारखे बसत होते. माझ्या धाकट्या बहिणी भावंडांची लग्ने ठरत होत होती, पण माझ्यासाठी मात्र कोणताच दरवाजा उघडत नव्हता. शेजारच्या बायका घरी आल्या की सहानुभूतीच्या नावाखाली आईच्या जखमांवर मीठ चोळायचे. अर्चना, आता किती दिवस तिला घरी बसवून ठेवणार? कुठेतरी बघून लग्न कर. लोक बोलू लागलेत की मुलगीत काहीतरी कमी असावी. एके दिवशी लग्नाचे संबंध आणणारी आमची मावशी आमच्या घरी आली. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. अर्चना, मी खूप चांगलं नातं आणलं आहे. खूप श्रीमंत आणि मोठे कुटुंब आहे. बंगला, गाड्या, नोकर चाकर सगळ्या सुविधा आहेत. तुझी मुलगी सौम्या, तिचं नशीब बदलून टाक. तिथे ती राणी बनून राहील. आईचे डोळे चमकले. मावशीने सांगितले की पहा, सौम्याचं रूप पाहता तिला राजकुमार मिळणे कठीण आहे, पण मुलगा खूप देखणा आहे. फक्त त्याच्यात एक कमतरता आहे, तो बघू शकत नाही, आंधळा आहे. सौम्याला तिथे काही काम करावे लागणार नाही, ती फक्त बसून राज्य करेल. बाबा तडफडले. माझी मुलगी रूपाने सुंदर नसेल, पण मी तिचे लग्न दृष्टीहीन मुलाशी कसे करू? ही तर तिच्या संपूर्ण आयुष्याची गोष्ट आहे. परंतु आईने बाबांना समजावले आणि शेवटी बाबांना हार मानावी लागली. माझी संमती कोणी विचारलीच नाही. माझ्यासारख्या मुलींची पसंती नापसंती असते असे कुणालाच वाटत नव्हते. ज्या दिवशी माझ्या सासरचे लोक मला बघायला आले, तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण दिवस होता. ते खरोखर श्रीमंत आणि आधुनिक होते. सासू आणि नणंद रेशमी कपडे घालून आल्या होत्या. मी साध्या पोशाखात बसले होते. मला पाहताच सासूच्या नजरेत तिरस्कार दिसला. नणंद एकमेकींच्या कानात कुजबुज करून हसू लागली. मम्मी, ही तर खूपच सावळी आहे. एक नणंद म्हणाली की त्यावेळी मला पहिल्यांदा जाणवले की माझ्या भावी पतीच्या डोळ्यातील अंधारापेक्षा माझ्या येणाऱ्या आयुष्यातला अंधार जास्त गडद आहे. काही दिवसात लग्न ठरले. लग्नाच्या दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण होते, पण माझे हृदय अनोळखी भीतीने भरलेले होते. विदाईच्या वेळी बाबांनी थरथरत्या हातांनी माझा हात अर्जुनच्या हातात देत म्हणाले की बेटा, माझी मुलगी रूपाने सुंदर नाही, पण हृदयाने खूप स्वच्छ आहे. तिला ओझे समजू नकोस, ती खूप सहनशील आहे. अर्जुनने शांतपणे मान डोलावली. त्याच्या काळ्या चष्मा मागे काय लपले होते ते कुणालाच माहीत नव्हते. जेव्हा मी प्रथम माझ्या सासरच्या आलिशान बंगल्यात पाऊल टाकले, तेव्हा मी अवाक झाले. प्रत्येक वस्तू महाग आणि सुंदर होती. नणंद महागडे कपडे घालून केस सोडून उभ्या होत्या. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी तिरस्कार होता. बघा वहिनी, तुमचे नवे घर तुमच्या स्वागतासाठी सजवले आहे. धाकटी नणंद विनिता हसत म्हणाली. इथे तुम्हाला साजेसे व्हायला थोडे अवघड जाईल. इथे सर्व काही सुंदर आणि महाग आहे. आम्ही सर्व आधुनिक आहोत. आशा आहे की तुम्ही ही सावळी रंगत आणि जुनी विचारसरणी घेऊन इथे घुसमटून मरणार नाही. मी काही बोलले नाही, फक्त पदर नीट करून अर्जुनचा हात धरून खोलीकडे निघाले. खोलीत पोचल्यावर अर्जुनने हात सोडवला आणि कोपऱ्यात बसला. तो म्हणाला की सौम्या, मी तुला बघू शकत नाही, म्हणून तुझं रंगरूप माझ्यासाठी काही अर्थ ठेवत नाही. तू सावळी आहेस की गोरी याने मला फरक पडत नाही. फक्त माझे काम वेळेवर व्हायला हवे. मी शांत राहणारा माणूस आहे. मला जास्त गोंधळ
किंवा भावनिक बोलणे आवडत नाही. रात्री उशिरा जेव्हा अर्जुन झोपला तेव्हा मला तहान लागली. मी हळूच बाहेर पडली. गॅलरीत सासू आणि नंदांच्या आवाज ऐकू आले. मम्मी, तुम्ही खरंच त्या गावंढळ मुलीला या घरची सून बनवली? वाणीने विषारी स्वरात म्हटली. सासू म्हणाल्या की रुपाला गोळी मार. अशीच मुलगी हवी होती जी जास्त बोलणार नाही आणि फक्त अर्जुनची काळजी घेईल. कागदावर सही करण्यासाठी आम्हाला सुंदर आणि चतुर मुलीची गरज नव्हती. फक्त एक नोकराणी हवी होती जी लग्नाच्या बंधनात बांधलेली असेल. मी ते ऐकून भिंतीला टेकले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण मी स्वतःला सावरले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून पूजेसाठी मंदिरात गेले. मी धार्मिक स्वभावाची होते. पूजा करण्यात मला आनंद वाटायचा. मी प्रार्थना करत असताना अचानक दार जोरात उघडली. सासू रागाने आत आल्या. उठ इथून. त्यांनी माझा हात पकडून ओढले. सासूबाई, सर्व ठीक तर आहे ना? मी तर पूजा करत होते. मी घाबरून विचारले. मी घाबरून उठून उभी राहिली. इथे बसून राणी होण्याचे स्वप्न बघू नकोस. तुला काय वाटले की माझा मुलगा बघू शकत नाही म्हणून तू या घरात राज्य करशील? सासूबाईंनी मला झटका देत म्हटले, तुझ्यासारखी कुरूप आणि सावळ्या मुलीला घरात सहन करणे कोणासाठीही सोपे काम नाही. चल, उठ आणि स्वयंपाकघरात जा. सर्वांचा नाश्ता तयार कर. आम्हाला फुकटची मोलकरीण मिळाली आहे. आता त्याचा पुरेपूर फायदा घेऊ. तुला फक्त यासाठीच आणले आहे जेणेकरून मोलकरीणचे पैसे वाचतील. त्यांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले की सासूबाई, आज तर माझा पहिलाच दिवस आहे. मी अजून माझ्या घरी फोनही केलेला नाही. ते ऐकता सासूबाई ताडकन म्हणाल्या की पहिला दिवस असो वा शेवटचा, काम तुलाच करावे लागेल. चल लवकर चल, नाहीतर उपाशी राहशील. इथे खायला फक्त त्या व्यक्तीला मिळते जी काम करते. त्यांनी मला धक्का दिला आणि बाहेर निघून गेल्या. मी स्वयंपाकघरात गेले. एवढ्या मोठ्या स्वयंपाकघरात मला काहीच कळत नव्हते की कुठून सुरुवात करावी. तिथे आधीच असलेली एक मोलकरीण मला पाहत राहिली. तिच्या नजरेत सहानुभूती होती, पण मी काही बोलू शकत नव्हते. ननंद डायनिंग टेबलवर बसून हसत होत्या. अरे बघा, मोलकरीण आली आहे. मोठी ननंद वाणी हसत म्हणाली, सौम्या, चहात साखर कमी ठेव. मी माझ्या फिटनेसची खूप काळजी घेते. आणि हो, माझा नाश्ता 10 वाजेपर्यंत टेबलवर हवा, नाहीतर माझा राग तू सहन करू शकणार नाहीस. मी चुपचाप कामाला लागले. नंतर अर्जुनसाठी नाश्ता तयार करून मी त्याच्याकडे नेला. तो शांतपणे बेडवर बसला होता. मी ट्रे बाजूच्या टेबलावर ठेवला आणि त्याच्याजवळ गेले. तुम्ही नाश्ता करा, मी खाऊ घालू का? मी हलक्या आवाजात विचारले. अर्जुनने माझ्या आवाजाच्या दिशेने डोके फिरवले. त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा होता. नाही, मी स्वतः खाईन. फक्त माझे हात धुवून दे. मी एका भांड्यात पाणी घेतले आणि त्याचे हात धुवून दिले. नंतर तो शांतपणे नाश्ता करू लागला. तो घरातील इतर लोकांसारखा माझ्यावर ओरडत नव्हता, पण त्याच्या शांततेची मला भीती वाटत होती. तो सारा दिवस आपल्या खोलीत बंद राहायचा. शांतपणे छताकडे बघत राहायचा. दुपारपर्यंत मी घरची कामे करून थकून गेले होते. सासूबाईंनी मला एक क्षणही शांततेत बसू दिले नव्हते. कधी सोफा साफ करवायच्या, कधी स्वयंपाकघराची स्वच्छता. नंदन सोफ्यावर बसून मोबाईल वापरत मला आदेश देत होते. सौम्या, तो पदर डोक्यावरून काढ. काय नेहमी नोकरानीसारखा गुंडाळून ठेवतेस? आमच्या घरात हे चालत नाही. वाणी गरजली. मी म्हणाले की मला असेच बरे वाटते. तिने लगेच म्हटले की बघा, संस्कारी चेहरा, वरून रंगही सावळा. तुला कोण बघणार? तुझा रंग बघून लोक रस्ता बदलतील. इथे आम्ही आधुनिक लोक राहतो. वाणी हसू लागली. त्यांचे टोमणे आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. तरीही मी सहन करत होते. जसजसे दिवस जात होते तसतसे सासरचे वागणे अधिक कडू होत चालले होते. माझा दिवस पूजाने सुरू होत असे आणि रात्री कमरेच्या हाडे तुटण्या इतका थकवा येऊन संपत असे. अर्जुन बहुतेक वेळ खोलीतच राहत. कधी कधी मी त्याला आधार देऊन बाल्कनीपर्यंत न्यायची, पण सासूबाई तिथेही येऊन पोहोचायच्या. कुठे घेऊन चाललीस आहेस याला? आत बसव, कुठे बाहेरचे लोक बघून घाबरतील. एकदा सासूबाईंनी अचानक डोकले. मी खाली नजर करून म्हणाले की सासूबाई, ते सारा दिवस खोलीत कंटाळतात.
थोडी ताजी हवा मिळेल त्यांना. हवा हवी असेल तर पंखा वेगाने लावा. बाहेर काढून लोकांना सांगायचे का की या श्रीमंत घरातील सून एवढी सावळी आहे? त्यांनी तोंड वेडे वाकडे करत वाणीकडे वळून म्हटले, वाणी बघितलेस का? तुझी वहिनी तोंड चालवायला लागली आहे. वाणीने मोबाईलवरून नजर काढून मला पाहिले. आई, हिचा दोष नाही. हिला वाटते की अर्जुन दादाची काळजी घेतली की या घरची मालकीन होईल. हिला माहित नाही की अर्जुन तर आपल्या तुकड्यांवर जगतो. मी शांतपणे अर्जुनला घेऊन खोलीत परत आले. तो पूर्ण रस्ता शांत होता. खोलीत आल्यावर त्याने माझा हात थोडा घट्ट पकडला. सौम्या, ते तुला खूप बोलतात का? त्याने दबक्या आवाजात विचारले. मी अश्रू न पुसता म्हणाले की नाही. त्या फक्त रागात असतात तेव्हा बोलतात. सोडा हे सर्व. तुम्ही जेवण घ्या. तू स्वतःला असे का ठेवते? त्याने अचानक असा प्रश्न विचारला की मी चकित झाले. माझा अर्थ आहे, तू नेहमी डोक्यावर पदर का ठेवते? या आधुनिक घराच्या रंगात तू मिसळू इच्छित नाहीस का? अर्जुन, मी देवाला खूप मानते. मला पूजापाठ खूप आवडते आणि मी स्वतःला तसेच ठेवू इच्छिते. मला असे राहिल्यास बरे वाटते. मी धार्मिक स्वभावाची आहे. जगाची चमकधमक माझ्या कामाची नाही. देव मला बघतो आणि माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे. मी लगेच उत्तर दिले. अर्जुनच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य उमटले. मग तो पुन्हा त्याच्या नेहमीच्या सपाट अवस्थेत आला. तू खूप वेगळी मुलगी आहेस. दुपारी जेव्हा मी गीता पाठ करायला बसले तेव्हा सासूबाईंनी अचानक येऊन टीव्हीचा आवाज पूर्ण करून गाणी लावली आणि माझ्या पाठात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मी तरीही काही बोलले नाही. मी फक्त माझा आवाज थोडा वाढवून वाचत राहिले. परंतु सासूबाईंनी येऊन दार उघडले. हा काय तमाशा लावला आहेस? सारा दिवस पूजा पाठ करतेस, घरचे काम कोण करणार? आणि हे काय, नेहमी रडवेल्या आवाजात वाचायला लागतेस? बंद कर हे, चल. मी घाबरत म्हणाले की सासूबाई, मी तर फक्त गीता पाठ करत होते. थोडा वेळ तरी. माझे बोलणे अर्धेच राहिले. त्याने माझ्या हातातून गीता हिसकावून घेतली आणि जोराने बंद केली. कामाला लाग. रात्री पाहुण्यांसाठी जेवण तयार करायचे आहे. वाणीच्या मैत्रिणी येत आहेत. खबरदार, तू त्यांच्या समोर आलीस तर फक्त स्वयंपाकघरात राहा, असा आदेश देऊन त्या बाहेर गेल्या. माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते. मी फक्त देवाच्या जवळ जाण्यासाठी तळमळत होते. पण इथे प्रत्येक पावलावर अडचणी होत्या. स्वयंपाकघरात गेले तर वाणी तिथे उभी होती आणि नेल पॉलिश लावत होती. सारा दिवस मी यंत्रासारखे काम केले. स्वच्छता, विविध प्रकारचे पदार्थ बनवले. याच दरम्यान अर्जुन एकदा स्वयंपाकघरात जवळून गेले. त्यांच्या हातात काळी काठी होती. त्यांनी थांबून काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण सासूबाईंची उपस्थिती पाहून ते पुन्हा आपल्या खोलीकडे निघून गेले. संध्याकाळी घर हास्याने गजबजले. वाणीच्या मैत्रिणी आल्या. मी स्वयंपाकघरात चहा करत होते. अचानक सासूबाई आत आल्या. सौम्या, लवकर चहा आणि स्नॅक्स बनवून घेऊन ये. आणि लक्षात ठेव, ट्रे व्यवस्थित धर. तुझे हात नेहमी कापत असतात. त्यांनी टोमणा मारला. मी कापणाऱ्या हातांनी चहाचा ट्रे सांभाळला आणि ड्रॉइंग रूमकडे गेले. आत गेल्यावर हास्याचा आवाज एकदम थांबला आणि सर्वांच्या नजरा माझ्यावर खेळल्या. वाणीच्या मैत्रिणी सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांचे मेकअप आणि सुंदर कपडे पाहून मला माझ्या साधेपणाची अधिक लाज वाटली. वाणी, ही कोण आहे? तुझी नवी मोलकरीण? एकीने मला डोकेपासून पायापर्यंत तिरस्काराने पाहत विचारले. वाणीने विषारी नजर टाकून हसत म्हटले की अरे नाही रे, ही अर्जुन दादाची पत्नी आहे, माझी वहिनी. हे ऐकताच संपूर्ण खोली पुन्हा जोरदार हास्याने भरून गेली. काय? अर्जुन दादाचे लग्न हिच्याशी झाले? बिचारा अर्जुन दादा. चांगले आहे की बघू शकत नाही, नाहीतर हिला पाहून त्यांचे हृदयच तुटले असते. दुसरी म्हणाली, वाणी, तुम्ही लोक हिला कसे सहन करता? तिसरीने नाक मुरडले. माझा हात थरथरत होता. मी एक कप चहा त्या मैत्रिणींकडे देत असताना अचानक माझी हिंमत संपली आणि भरलेला कप तिच्या महागड्या ड्रेसवर पडला. अरे माझा सूट! ती किंचाळली. वाणीने लगेच मला जोरदार थप्पड मारली. अडाणी बाई, तुझा रंग काळा आहे तसेच तुझे कामही काळे आहेत. तुला अक्कल नाही?
रूपाने चांगले नाहीस, पण काम तरी नीट करायला शिक. मी हादरून गेले. माझा गाल तापला होता आणि अश्रू येऊ लागले. वाणीने माझा पदर ओढून त्या मैत्रिणीचा ड्रेस साफ करायला सुरुवात केली. मी तिथून धावत खोलीत आले आणि दार बंद करून रडू लागले. मी पूर्णपणे मोडून पडले होते. सौम्या, तू रडत आहेस का? अर्जुनचा आवाज आला. तो कोपऱ्यात बेडवर बसला होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे भावशून्य होता. मी त्याच्या जवळ जाऊन फरशीवर बसले आणि त्याचा हात पकडून म्हणाले की अर्जुन, माझा काय दोष आहे? काळे असणे हा गुन्हा आहे का? तुमच्या बहिणीने सर्वांसमोर मला थप्पड मारली. मला मोलकरीण म्हटले. मी माणूस नाही का? मला जगण्याचा हक्क नाही का? कोणीही माझा अपमान करू शकतो का? अर्जुनचा हात माझ्या हातात थोडा थरथरला. त्याने खोल श्वास घेतला आणि पहिल्यांदाच त्याचा स्वर खूप गंभीर आणि दृढ होता. सौम्या, तू काळजी करू नकोस. मला बाहेर काय झाले ते माहीत आहे. त्याने हलक्या आवाजात म्हटले की तुझ्या रडण्याचा काळ संपत आला आहे. फक्त थोडे सहन कर. मी सर्व काही ठीक करतो. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या आवाजात अशी हिंमत होती जी मी कधी पाहिली नव्हती. तुम्ही काय करू शकता? ते लोक तर तुमचंही ऐकत नाहीत. वेळ येऊ दे. तुला कळेल की मी काय करू शकतो आणि काय नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. त्याने माझ्या हातावर थोपटत म्हटले. मला त्याच्या बोलण्याने थोडा तरी दिलासा मिळाला. पण माझ्या मनात अजूनही खूप प्रश्न घोळत होते. अर्जुन, जो स्वतः त्यांच्या तुकड्यांवर अवलंबून होता, तो माझ्यासाठी काय करू शकणार? तरीही त्याच्या आवाजात एक वेगळीच गूंज होती, ज्याने माझ्या हृदयात नवी आशा जागृत केली. पण सासूबाई आणि नंदांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. त्यांना काय माहीत होते की ज्या दृष्टीहीन माणसाला त्या असह्य समजत होत्या, तो त्यांच्या प्रत्येक चालीवर नजर ठेवून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे सुजलेले होते, तरी घरची कामे माझी वाट पाहत होती. मी लवकर उठले, पूजापाठ केली आणि मन भरून रडले. स्वयंपाकघरात पोचले तेव्हा सासूबाई आधीच तिथे होत्या आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. हो वकील महोदय, कागद तयार ठेवा. अर्जुन आता कशालाच उपयोगी नाही. त्याच्याकडून सही करवणे काही कठीण काम नाही. एकदा मालमत्ता आमच्या नावे झाली की त्या सावळीला धक्के देत बाहेर काढून टाकली. सासूबाईंच्या स्वरात इतकी तीव्रता होती की माझ्या पायाखालची जमीन सरकली. भांडे पडल्याच्या आवाजाने मी स्वतःला सावरले. सासूबाईंनी चकित होऊन मागे वळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती दिसली. लगेच ती रागात बदलली. गे मुली, इथे का उभी आहेस तू? त्या माझ्यावर झेपावली. मी तर नाश्ता बनवायला आले होते सासूबाई. मी घुटमळत उत्तर दिले. ऐक, माझ्या बोलण्यात मध्ये येऊ नकोस. जा, तुझं काम बघ. त्यांनी फोन बंद केला आणि मला घुरत बाहेर निघून गेले. माझ्या मनात विचार आला, अर्जुनची मालमत्ता? हे लोक फक्त पैशासाठीच त्याच्यासोबत राहत आहेत का? मी नाश्ता घेऊन अर्जुनकडे गेले. तो खिडकीजवळ शांत उभा होता, जणू बाहेरची चाहूल जाणवत होती. तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आली. मी ट्रे टेबलवर ठेवत म्हणाली. अर्जुनने वळून माझ्या दिशेने पाहिले. सौम्या, आज तुझा आवाज एवढा घाबरलेला का वाटतोय? आई काही बोलली का? मी हिम्मत करून विचारले की अर्जुन, हे घर आणि ही सारी मालमत्ता तुमच्या नावे आहे का? अर्जुनच्या चेहऱ्यावर एक भयावह स्मित उमटले. तू हे का विचारतेस? तुलाही संपत्तीचे आकर्षण वाटू लागले का? नाही, असं कधीच होणार नाही, मी तळमळून म्हणाले. मी फक्त यासाठी विचारले की कदाचित तुमचे आपले लोक तुम्हाला फसवत तर नाहीत ना? अर्जुनने माझा हात पकडून मला जवळ बसवले. सौम्या, या घरात प्रत्येक माणूस एक मोहरा आहे. कोणी प्रेमाचे नाटक करतो, कोणी द्वेषाचे. तू फक्त तशीच राहा जशी आहेस. बाकी सर्व काही माझ्यावर सोड. याच वेळी विनीता खोलीत आली आणि आम्हाला एकत्र बसलेलं पाहून तोंड वेडे वाकडे करत म्हणाली की भाऊ, आई तुम्हाला बोलवत आहे. वकील साहेब आले आहेत. काही कागदांवर तुमच्या अंगठ्याचे ठसे घ्यायचे आहेत. अर्जुनने शांतपणे मान डोलावली आणि आपली काठी उचलली. मी त्याला आधार देत बाहेर निघाले.
तेव्हा विनीताने मला मागे ढकलले. तुझी गरज नाही, मी माझ्या भावाला घेऊन जाते. तू कपडे धुण्याच्या जागी जा. खूप सारे कपडे पडले आहेत, ते धु. मी असहाय्यतेने अर्जुनला जाताना पाहत राहिले. मी कपडे धुवायला लागले, पण माझे मन तिथेच अडकले होते. थोड्या वेळाने जेव्हा मी अंगणात कपडे पसरत होते, तेव्हा मी पाहिले की सासूबाई आणि दोन्ही नणंद सोफ्यावर बसून खूप आनंदात होत्या. मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. माझं मन खूप अस्वस्थ झालं होतं. संध्याकाळी जेव्हा मी अर्जुनकडे जेवण घेऊन गेले, तेव्हा तो खूप शांत आणि समाधानी दिसत होता. मी विचारलो की तुम्ही त्या कागदांवर अंगठ्याचे ठसे दिले का? हो, दिले. त्याने उत्तर दिले. पण का? तुम्हाला माहीत आहे ना, ते तुम्हाला घरातून बाहेर काढू इच्छित आहेत. माझा गळा रडवेला झाला. अर्जुनने आपला हात माझ्या चेहऱ्याजवळ आणला, जणू माझे अश्रू जाणवू इच्छित होता. सौम्या, जे दिसतं ते नेहमी सत्य नसतं. कधी कधी मासे पकडण्यासाठी जाळं टाकावंच लागतं. तू काळजी करू नकोस, वरचा सर्व काही बघतो आहे. त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास आणखी वाढत होता. पण मला काय माहीत होते की सासूबाई आता माझ्यावर असा आरोप लावणार होत्या, जो माझ्या आत्म्याला जखमी करणारा होता. पुढचे काही दिवस माझ्यासाठी भयानक स्वप्नासारखे होते. घरात एक विचित्र शांतता पसरली होती, जणू एखाद्या वादळापूर्वीची शांतता. सासूबाई आणि ननंद आता मला उलटसुलट बोलण्याऐवजी हलक्या आवाजात काहीतरी बोलत आणि मला पाहून हसत, माझी चेष्टा करत. एके सकाळी मी सासूबाईंच्या खोलीची स्वच्छता करत होते, तेव्हा त्या अचानक आत आल्या आणि कपाटाचे उघडे ड्रॉवर पाहून किंचाळू लागले. माझा सोन्याचा सेट कुठे गेला? वाणी, विनीता, लवकर या, बघा, माझा तो किमती हार गायब झाला आहे, जो मी काल काढून ठेवला होता. त्यांचा आवाज पूर्ण घरात घुमला. मी घाबरून हात जोडले. सासूबाई, मी तर कपाटाला हातही लावला नाही, मी फक्त बाहेरून धूळ झाडत होते. वाणी आणि विनीता धावत आल्या आणि माझ्यावर तुटून पडल्या. आम्हाला माहीत होते की या सावळ्या चोरटीची नियत पहिल्या दिवसापासून खराब होती. आई, मी काल रात्रीही हिला तुझ्या खोलीजवळ फिरताना पाहिले होते. वाणीने खोटे बोलले आणि माझ्याकडे बोट दाखवले. मी लगेच म्हणाले की नाही दीदी, वरच्या देवासाठी असं बोलू नका. मी गरीब नक्कीच आहे, पण चोर नाही. मी रडत होते. चुप कर गावंडळबाई, सभ्यपणाचं हे खोटं नाटक आता चालणार नाही. तो हार लाखोंचा आहे. लवकर सांग, तू तो कुठे लपवला आहेस? सासूबाईंनी माझा हात इतक्या जोरात पिळला की माझ्या तोंडून किंचाळी बाहेर पडली. त्याच वेळी अर्जुन आपल्या काठीच्या आधाराने चालत तिथे पोचला. काय झाले? इथे इतका गोंधळ का आहे? त्याने सपाट स्वरात विचारले. बघ अर्जुन, तुझ्या या गरीब पत्नीची करतूत. माझा सोन्याचा सेट चोरला आहे हिने. मी तर हिला या घरात ठेवायलाच तयार नव्हते. आता हिने सिद्ध केले की ती कोणत्या खानदानची आहे. सासूबाईंनी अर्जुनला भडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अर्जुनने क्षणभर आपल्या दृष्टीहीन डोळ्यांना माझ्याकडे वळवले. मग फार शांतपणे म्हणाला की आई, तुला खात्री आहे का की तो सेट खोलीतच होता? सौम्या असे करू शकत नाही. दादा, तू तर असेच बोलणार, कारण तू तिच्या प्रेमात आंधळे झालायस. तसेही तू दृष्टीहीन आहेस, वाणीने विषारी स्वरात म्हटले. अर्जुनने थंड निश्वास सोडला. जर तुम्हाला वाटते की हिने चोरी केली आहे तर झडती घ्या, पण आरोप करू नका. सासूबाईंनी मला धक्का दिला आणि माझ्या खोलीकडे निघाले. मी आणि अर्जुनही त्यांच्या मागे गेलो. त्यांनी माझी सारी खोली उधळून टाकली. माझे सर्व सामान जमिनीवर फेकले. कपडे, छोट्या छोट्या वस्तू, सर्व काही फेकले. पण हार कुठेही सापडला नाही. अजून कुठेतरी लपवला असेल हिने. मी हिला सोडणार नाही. पोलिसांना बोलवी. सासूबाई रागाने पाय आपटत बाहेर गेले. रात्री जेव्हा मी खोलीत एकटी शांत बसले होते, तेव्हा अर्जुन माझ्या जवळ आला. त्याने माझा हात पकडला. त्याच्या स्पर्शात एक विचित्र मऊपणा होता. सौम्या, तू तो हार घेतला नाही ना? त्याने थरथरत्या आवाजात विचारले. मी एकदम म्हणाले की अर्जुन, मी तुम्हाला खरं सांगते, मी काहीही केले नाही. मी तर तुमच्यासाठी इथे आले होते. मला संपत्तीशी काय घेणं देणं.
मी हुंदके देत बोलत होते. अर्जुनने माझा हात दाबला आणि म्हणाला की तुझ्यासाठी ही परीक्षा कठीण आहे. पण लक्षात ठेव, सत्य कधीही लपून राहत नाही. ते लोक तुला अज्ञानी म्हणत आहेत, पण ते स्वतः या जाळ्यात अडकणार आहे. तू फक्त शांतपणे तमाशा बघ. ते पुढचे पाऊल उचलतील आणि तेच त्यांच्या विनाशाची सुरुवात होईल. तू वरच्या देवावर विश्वास ठेव आणि प्रार्थना कर. त्याने गंभीर स्वरात सांगितले आणि झोपला. मी ती रात्र झोपू शकले नाही. अर्जुनचा स्वर इतका बदललेला का होता? तो असह्य दृष्टीहीन पतीसारखे बोलत नव्हता, तर त्याच्या आवाजात विजयी होण्याचा विश्वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक विचित्र भीती वाटली. सासूबाई आणि नंदांच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होतं की त्या आता शेवटचा डाव खेळायची तयारी करत होत्या. मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते तेव्हा वाणी आत आली आणि कटू स्वरात म्हणाली की आज तुझा हा काळवंडलेला चेहरा नीट धुवून घे, कारण थोड्याच वेळात पोलीस इथे येणार आहे. आईने ठरवलं आहे की तो हार शोधून काढायचाच. हे ऐकून माझ्या हातून तवा पडला. दीदी, देवाला घाबरा. तुम्हाला माहित आहे की मी काहीही केले नाही. आम्ही का घाबरू? तू घाबर चोरटी. तूनेच तर या घराची शांतता बर्बाद केली. ती हसत बाहेर गेली. मी थरथरत अर्जुनच्या खोलीत गेले. तो शांत बसला होता, जणू माझीच वाट पाहत होता. मी त्याच्या पायाशी बसले आणि रडू लागले. अर्जुन, ते लोक पोलिसांना बोलावत आहेत. मला तुरुंगात पाठवतील. माझे काय होईल? तुम्हीही असेच शांत राहाल का? अर्जुनने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्याच्या स्पर्शात आज वेगळाच विश्वास होता. सौम्या, मी तुला सांगितले नव्हते का की तू शांतपणे तमाशा बघ? माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास तर आहे, पण तुम्ही स्वतः. मी बोलणे अर्धे सोडले. अचानक अर्जुनने माझा हात पकडून मला अगदी जवळ ओढले आणि अतिशय हलक्या आवाजात म्हणाला की सौम्या, एक सत्य असे आहे जे आज मी तुला सांगणार आहे. आज हा सस्पेन्स संपवायला हवा, जो तुझ्या आणि माझ्या दरम्यान आहे. मी आश्चर्याने अश्रू पुसले आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. कोणते सत्य? ही स्त्री जिला तू माझी आई समजतेस, ती माझी सख्खी आई नाही. ती माझी सावत्र आई आहे. वाणी आणि विनिता तिच्या पहिल्या पतीच्या मुली आहेत. माझा त्यांच्याशी रक्ताचा काहीही संबंध नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर या स्त्रीने फक्त मालमत्तेसाठी माझ्यासोबत राहण्याचे नाटक केले. ती आणि तिच्या मुली वर्षानुवर्ष मला संपवण्याची आस बाळगून आहे. अर्जुनच्या आवाजात आता दृढता होती. पण तुम्ही मला आधी का सांगितले नाही? मी विचारले. कारण मला एक अशी व्यक्ती हवी होती जी मालमत्तेसाठी नव्हे, तर माझ्यासाठी माझ्यासोबत असो. मी तुझ्यात ते पाहिले सौम्या. हे लोक समजतात की मी एक असह्य दृष्टीहीन माणूस आहे, जो त्यांच्या इशाऱ्यावर नाचे. पण त्यांना माहीत नाही की शिकारी स्वतः जाळ्यात अडकला आहे. मी अजून या धक्क्यातून बाहेर आले नव्हते तेव्हा बाहेर गाडीच्या हॉर्न आणि पोलिसांच्या सायरनचा आवाज येऊ लागला. सासूबाईंचा मोठा आवाज घुमला. इन्स्पेक्टर महोदय, आत या. ती काळी चोरटी या खोलीत आहे. माझे हृदय जोर जोरात धडकू लागले. पाणी आणि विनिता दोन पोलिसांसोबत खोलीत आले. सासूबाईंच्या हातात माझी छोटी बॅग होती, ज्यात मी माझी पुस्तके आणि गीता ठेवत होते. हे घ्या साहेब, या बॅगची तलाशी घ्या. मला पूर्ण खात्री आहे की हार याच्यातच आहे. सासूबाईंनी बॅग पोलिसांकडे फेकली. पोलिसांनी बॅग उघडताच त्यातून तो सोन्याचा हार बाहेर आला, जो सासूबाईंचा होता. मी हे पाहून आश्चर्याने स्तब्ध झाले. हा हार इथे कसा आला? मी तर बॅगला हातही लावला नव्हता, मी म्हणाले. बघितले ना? विनिता ओरडली. आता हिला घेऊन जा आणि तुरुंगात टाक. मी तळमळून अर्जुनकडे पाहिले, पण अर्जुन पूर्णपणे शांत बसला होता. त्याच्या काळ्या चष्म्यामागे त्याचे भाव कोणालाही कळू शकत नव्हते. सासूबाईंच्या डोळ्यात विजयाची चमक होती. पोलिसाचा हात माझ्याकडे वाढला तेव्हा अर्जुनचा आवाज धडाक्याने घुमला. खबरदार, जर कोणी माझ्या पत्नीला हातही लावला तर. सासूबाई हसल्या. अरे आंधळ्या, आपल्या लायकीत राहा. हे घर आता माझ्या नावे झाले आहे आणि ही काळी चोरटी आता जेलमध्ये जाईल. अर्जुन आपल्या जागेवरून उठला आणि एक पाऊल पुढे आला.
आज त्याच्या चालण्यात कोणताही अडथळा दिसत नव्हता. तो सरळ उभा राहिला आणि सासूबाईंच्या दिशेने वळला. आई, तुला मालमत्ता लवकर आपल्या नावे करवायची होती ना? अर्जुनचा स्वर इतका थंड होता की सासूबाईंचा चेहरा पांढरा पडला. आई, तुला वाटलं की तुझा आंधळा मुलगा तुझ्यासाठी फक्त एक अडथळा आहे, ज्याला तू कधी मार्गातून दूर करू शकते. हे काय वेड्यासारखं बोलत आहेस? सासूबाई थोड्या घाबरत म्हणाल्या. इन्स्पेक्टर साहेब, बघा ना, याची मानसिक अवस्था देखील ठीक वाटत नाही. इन्स्पेक्टरने अर्जुनकडे पाहिलं. मिस्टर अर्जुन, कायदा पुराव्यांवर चालतो आणि हा हार तुमच्या पत्नीच्या ताब्यात सापडला आहे. अर्जुनने इन्स्पेक्टर महोदयांना म्हटले की इन्स्पेक्टर महोदय, त्या हारच्या मागच्या बाजूला नीट पहा. तिथे माझ्या खऱ्या आईचे नाव कोरलेले आहे. हा हार माझ्या आईने माझ्यासाठी ठेवला होता. तो बँकेच्या लॉकरमध्ये असायला हवा होता, ज्याची चावी फक्त माझ्याकडे होती. सासूबाईंच्या कपाळावर घाम आला. तो हार मीच काढला होता, तो सुरक्षित माझ्याकडे राहावा म्हणून. सासूबाईंचं बोलणं मध्येच तोडत अर्जुन जोरात ओरडला. खोटं. मालमत्तेच्या कागदांवर माझे अंगठे घ्यायला तुम्ही वकिलासोबत जो सगळा बनाव केला, त्याचा एक एक शब्द मला माहीत आहे. तुम्हाला काय वाटतं, मी आंधळा आहे? म्हणजे अडाणीही आहे? मी आश्चर्याने अर्जुनकडे पाहत होते. तो अशा प्रकारे बोलत होता जणू त्याला सगळं काही दिसत होतं. वाणी आणि विनीता एकमेकींचा हात पकडून घाबरत मागे सरकल्या. अर्जुन, मी घाबरत त्याला हाक मारली. अर्जुनने माझ्याकडे तोंड वळवलं. तू जेव्हा पूजा करायचीस, तुझा संयम, तुझ्या प्रार्थना, याच गोष्टींनी मला आज हे पाऊल उचलायची हिंमत दिली. या घरात तू जेवढे अत्याचार सहन केलेस, त्याचा प्रत्येक क्षण माझ्यावर ओझ्यासारखा आहे. सासूबाई रागाने पोलिसांकडे वळले. काय बघत उभे आहात? हिला अटक करा. पोलीस पुढे येणार इतक्यात अर्जुनने हाताने त्यांना थांबवलं. इन्स्पेक्टर साहेब, थोड्याच वेळात माझे खरे वकील इथे येतील. त्यांच्याकडे त्या गुप्त कॅमेऱ्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, जो या खोलीत लपवून ठेवला होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की सौम्याच्या बॅगेत हार कोणी ठेवला. हे ऐकताच सासूबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. वाणी आणि विनीता यांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. गुप्त कॅमेरा तू लावला होता? सासूबाई अडखळत म्हणाले. हो, कारण मला माहीत होतं की तुम्ही लोक मालमत्तेसाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकता. असं म्हणत अर्जुनने आपल्या काळ्या चष्म्याकडे हात नेला. तुम्हाला वाटत होतं तो अपघात माझा शेवट होता, पण खरं तर त्यानेच माझे डोळे उघडले. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. विश्वास रोखून फक्त अर्जुनकडे पाहत होते. पोलीस सुद्धा आश्चर्याने तिथेच उभे होते. अर्जुनने हळूहळू आपला काळा चष्मा काढला. त्याचे डोळे पूर्णपणे ठीक होते. त्यात एक वेगळीच चमक आणि धार दिसत होती. तो आंधळा नव्हता. सासूबाईंच्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली. तू 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 पाहू शकतोस? अर्जुनने सासूबाईंकडे बोट दाखवत इन्स्पेक्टरला म्हटलं की इन्स्पेक्टर साहेब, ज्या बाईला तुम्ही माझी आई समजत आहात, ती माझ्या वडिलांची दुसरी पत्नी आहे आणि या मुली त्यांच्या पहिल्या नवऱ्याच्या मुली आहेत. माझा यांच्याशी रक्ताचा काहीही संबंध नाही. सासूबाई ओरडत म्हणाल्या की अर्जुन, हे तू काय बोलतोयस? मी तुला वाढवलं आहे. वाढवलं नाही, फक्त माझा फायदा घ्यायचा प्रयत्न केला. अर्जुन कटू आवाजात म्हणाला. तुम्हाला वाटत होतं मी खरंच आंधळा आहे. ज्या दिवशी माझा अपघात झाला त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये मला तुमची खरी ओळख समजली. मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलं होतं. तुम्ही वाणीला म्हणत होतात की बरं झालं हा आंधळा झाला, आता मालमत्तेवर ताबा मिळवणं सोपं होईल, नाहीतर आपल्याला याला मारावं लागलं असतं. हे ऐकून माझं डोकंच फिरायला लागलं. अर्जुनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी दुःख आणि अपराधीपणा दिसत होता. तो पुन्हा त्यांच्याकडे वळला. जेव्हा मला समजलं की तुम्ही माझी मालमत्ता बळकावून मला संपवायचाही विचार करत आहात, तेव्हाच मी आंधळेपणाचं नाटक करण्याचा निर्णय घेतला. मी डॉक्टरला मोठी रक्कम दिली, जेणेकरून तो तुम्हाला सांगेल की मी कायमची दृष्टी गमावली आहे. मला पाहायचं होतं की तुम्ही लोक किती खालच्या थराला जाऊ शकता. विनीता अडखळत म्हणाली की भाऊ, आम्ही तर फक्त. पण अर्जुनने तिला मध्येच थांबवलं. जेव्हा मी आंधळा असल्याचं नाटक केलं,
तेव्हा यांना वाटलं की आता माझी सगळी मालमत्ता सहज यांना मिळेल. पण मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं की तुम्ही किती निर्दयी आहात. तुम्ही या निरागस मुलीवर किती अत्याचार केले. फक्त ती सावळी आहे म्हणून, फक्त ती सुंदर नाही म्हणून तुम्ही तिला नोकरासारखं वागवलं, तिच्यावर हात उचलला, तिच्यावर चोरीचाही खोटा आरोप लावला. अर्जुनने माझा हात घट्ट पकडला. त्याच्या स्पर्शानेच मला धीर येत होता. इन्स्पेक्टर साहेब, हे ते कागद आहेत ज्यावर यांनी फसवून माझे अंगठे घेतले होते. आणि ही ती व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ज्यात या स्वतः चोरीचं नाटक करताना दिसत आहेत. आता निर्णय तुमचा आहे. हे ऐकताच सासूबाई अर्जुनच्या पायांवर पडल्या. नाही अर्जुन, आम्हाला माफ कर. आता आम्ही कुठे जाऊ? अर्जुनने तिरस्काराने आपला हात झटकला. कुठेही जा, पण या घरात तुमचं 1 मिनिटही राहणं आता योग्य नाही. निघा इथून, याआधी की मी तुम्हा सगळ्यांना तुरुंगात पाठवे. अर्जुनच्या या बोलण्याने त्या हक्काबक्का झाल्या. वाणी आणि विनिता, ज्या अजूनही गर्वात राहत होत्या, आता भीतीने मांजरासारख्या उभ्या होत्या. पोलिसांनी सासूबाईंचा हात पकडला. चला, आता पोलीस ठाण्यात सफाई द्या. इन्स्पेक्टरने कठोर आवाजात म्हटले. मी पाहिले की ज्या स्त्रियांना मी माझ्या आपल्या समजून त्यांची काळजी घेत होते, त्या आज अनोळखी व्यक्तींसारख्या पोलिसांसोबत बाहेर जात होत्या. जेव्हा त्या बाहेर निघून गेल्या तेव्हा अर्जुनने माझ्याकडे पाहिले. मी पाहिले की त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने माझा हात पकडला आणि मला दिलासा देत म्हणाला की सौम्या, हे घर, ही मालमत्ता, सर्व काही तुझे आहे. मला तुझ्या रूपाशी काही देणं घेणं नाही. जेव्हा मी लोकांच्या नजरेत दृष्टीहीन होतो आणि कोणी मला विचारतही नव्हते, तेव्हा तू माझी खरी साथ दिलीस. तुझ्यात मी एक इमानदार स्त्री पाहिली, जी नेहमी माझी होऊन जगेल. मी मनातल्या मनात वरच्या देवाचे आभार मानले की त्याने मला या परीक्षेत पास केले. वरचा देव खरोखर खूप मोठा आहे. त्याने एका सावळ्या मुलीला या घरची खरी मालकीन बनवली. मला त्या दिवशी खूप रडू आले, पण ते आनंदाचे अश्रू होते. जेव्हा पोलीस त्या तिघींना ओढत बाहेर नेत होते तेव्हा घराच्या हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली. ज्या भिंती कालपर्यंत टोमण्यांनी आणि हास्यांनी घुमत होत्या, आज त्या माझ्या हुंदक्यांनी आणि अर्जुनच्या शांततेने भरल्या होत्या. मी अजूनही फरशीवर बसले होते. माझे डोके झुकले होते. ज्या माणसाला मी आधार दिला होता, ज्याच्यासाठी मी अपमान सहन केला होता, तो आज माझ्या समोर पर्वतासारखा उभा होता. अर्जुनने वाकून माझा हात पकडला आणि मला उठवले. त्याच्या डोळ्यात प्रेम होते, जे मी आजपूर्वी कधी पाहिले नव्हते. सौम्या, आता रडणे बंद कर. आता या घरात कोणीही तुला काळी किंवा कुरूप म्हणणार नाही. तू आता फक्त या घरची मालकीण आहेस. त्याने मृदू स्वरात म्हटले. मी त्याच्याकडे पाहिले आणि विचारले की तुम्ही एवढे मोठे सत्य माझ्यापासून का लपवले? तुम्हाला माहित होते की मी रोज किती तळमळत होते अर्जुन? अर्जुनने खोल श्वास घेतला. मला सोफ्यावर बसवले आणि स्वतः माझ्या समोर खुर्चीवर बसला. मी मजबूर होतो सौम्या. तो आपली गोष्ट सांगू लागला. ज्या दिवसापासून माझा अपघात झाला त्या दिवसापासून मी सगळं पाहत होतो. अर्जुन शांतपणे बोलू लागला. डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की कदाचित मी पुन्हा कधीच पाहू शकणार नाही, तेव्हा आईच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, उलट आनंद दिसत होता. त्याच क्षणापासून त्या मालमत्ता बळकावण्याचे प्लॅन करू लागले. तो पुढे म्हणाला की मला अशा स्त्रीची गरज होती, जी माझ्या वाईट काळात माझ्यासोबत उभी राहील, माझ्या संपत्ती मागे धावणार नाही. मी हळूच विचारलं, पण माझे आई बाबा, त्यांना हे माहीत होतं का? नाही, अर्जुन म्हणाला. त्यांनाही वाटत होतं की मी खरंच आंधळा आहे. मी त्या लग्न जुळवणाऱ्या मावशीलाही सांगितलं होतं की मला खूप साधी सरळ मुलगी हवी, जिला पैशाची आणि दिखाव्याची लालसा नसेल. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, आणि जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा तुझ्यावर होणारा प्रत्येक अत्याचार मी पाहत होतो. कितीतरी वेळा वाटायचं की लगेच हे आंधळेपणाचं नाटक संपवावं आणि सगळ्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा द्यावी. पण मला हवं होतं की ते स्वतःच त्यांच्या जाळ्यात अडकावेत. अर्जुनने माझा हात आपल्या हातात घेतला. तू अजिबात कुरूप नाहीस. माझ्या नजरेतून बघितलंस तर तुझ्यापेक्षा सुंदर स्त्री मी आजपर्यंत पाहिली नाही. तो हलकासा हसला. तू पूजा करायचीस आणि आई मुद्दाम मोठ्या आवाजात गाणी लावून तुला त्रास द्यायची, पण तरीही तू शांत राहायचीस.
एका आंधळ्या नवऱ्याची तुझ्या मनापासून काळजी घेतलीस तशी कदाचित एखादी सुंदर परीने सुद्धा घेतली नसती. मी लाजून मान खाली घातली. मला तर फक्त देवावर विश्वास होता. अर्जुन हसत म्हणाले, पुढचे काही दिवस माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. त्याने मालमत्तेचे सगळे कागद व्यवस्थित केले. सासूबाईंसोबत कट करणारा वकीलही कायद्याच्या तावडीत सापडला. माझ्या आईबाबांना जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. बाबा घरी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. बेटा, मला वाटत होतं तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण देवाने तुझ्या सहनशीलतेचं गोड फळ दिलं. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. एक दिवस मी आणि अर्जुन हॉलमध्ये बसून चहा पित होतो. तेवढ्यात पोलिसांचा फोन आला. सासूबाई आणि नंदांना जामीन मिळाला होता, कारण अर्जुनने त्यांच्यावरची चोरीची केस मागे घेतली होती. फोन ठेवल्यानंतर अर्जुनच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीरपणा आला. सौम्या, मी माझ्या वडिलांची विधवा आहे. मी जगाला सांगू इच्छित नाही की मी त्यांना तुरुंगात चढू दिले, पण ती आता या घरात राहू शकत नाही. बाबांचे ते जुने 2 खोल्यांचे घर शहराच्या जुन्या भागात आहे. ते त्यांच्या नावे करतो. मी शांतपणे मान डोलावली. माझे हृदयही हेच म्हणत होते की त्यांच्याशी बदला घेऊ नये. जेव्हा सासूबाई आणि ननंद आपले सामान घेण्यासाठी आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा गर्व नव्हता. वाणी आणि विनीताच्या नजरा खाली होत्या आणि त्या सतत रडत होत्या. सौम्या, आम्हाला माफ कर. सासूबाईंनी माझ्यासमोर हात जोडले. आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले की मी तुम्हाला त्याच दिवशी माफ केले होते ज्या दिवशी वरचा देव माझ्या पाठीशी उभा राहिला. पण सर्वजण म्हणतात की तुमच्या मनातील द्वेष कदाचित इथे राहून कधीही संपणार नाही. अर्जुन म्हणाला की या चाव्या घ्या आणि आत्ताच्या आत्ता हे घर रिकामे करा. आता माझा आणि तुमचा कोणताही संबंध राहणार नाही. त्या तिघी शांतपणे आपलं सामान घेऊन आलिशान बंगल्यातून बाहेर पडल्या. ज्या मालमत्तेसाठी त्यांनी इतके पाप केले होते, आज तीच मालमत्ता त्यांच्यासाठी स्वप्न बनून राहील. खरे म्हणतात की सत्य उशिरा का होईना पण समोर येतेच. एका वर्षानंतर मला कळले की वाणी आणि विनीता यांनी आपल्या मर्जीने कुठेतरी लग्न केले आणि आपल्या आईला एकटे सोडले. ती आई जी आपल्या मुलींचे लाड पुरवत होती, आज त्यांच्यासाठी ओझे बनली होती. ऐकले आहे की ती आता गल्ली गल्ली भीक मागत फिरते आणि त्या 2 खोल्यांच्या घरात एकटी राहिली आहे. तिच्या स्वतःच्या मुलीही आता तिची विचारपूस करत नाही. आज मी या मोठ्या घराची मालकीण आहे. माझ्या मांडीवर एक छोटासा मुलगा आहे जो पूर्णपणे आपल्या वडिलांसारखा दिसतो. मी अजूनही पूजा पाठ मनापासून करते, पण आता कोणी मोठ्या आवाजात गाणी लावून मला त्रास देत नाही. माझ्या पूजेत अडथळा आणत नाही. आता माझा सर्वात मोठा आधार माझा पती आहे. एक दिवस अर्जुनने मला विचारले की अजूनही तुला वाटते का की तू काळी आणि कुरूप आहेस? मी माझ्या मुलाला छातीशी कवटाळले आणि म्हणाले की नाही अर्जुन, आता मला समजले आहे की खरी सुंदरता चेहऱ्यात नसते. ती कदाचित माझी परीक्षा होती आणि वरचा देव खरोखरच माझी कसोटी पाहत होता. पण आपण का विसरतो की तो आपल्याला नेहमी बघत असतो. मी या घरची मालकीण बनले कारण माझ्या मनात प्रामाणिकपणा होता. हाच वरच्या देवाचा न्याय होता. तो कोणाचीही मेहनत आणि धैर्य कधीही वाया जाऊ देत नाही. आज मी अभिमानाने म्हणू शकते की मी सौम्य आहे आणि मी खूप सुंदर आहे, कारण वरचा देव मला योग्य मार्गावर चालवतो आहे. ही कथा आपल्याला शिकवते की बाहेरचं सौंदर्य कायमचं नसतं. जे दुसऱ्यांसाठी वाईट विचार करतात तेच शेवटी स्वतःच्या जाळ्यात अडकतात. देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला अशा ठिकाणी आनंद देतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसते. न्यायाची चक्की हळूहळू फिरते पण फार बारीक दळते. त्या दिवशी सकाळ काही वेगळी होती. मी मंदिरात दिवा लावत होते. धुराच्या हलक्या रेषा हवेत मिसळत होत्या आणि घंटेची मंद ध्वनी माझ्या हृदयापर्यंत पोचत होती. माझ्या मुलाच्या बोटांनी माझ्या साडीचा पल्लू पकडला होता आणि अर्जुन दारात उभा राहून आम्हाला पाहत होता. त्याच्या डोळ्यात तेच समाधान होते जे आता आमच्या घराचे वैशिष्ट्य बनले होते. पूजा आटोपून मी अंगणात आले तेव्हा गेटजवळ एक बारीक सावळी मुलगी उभी होती. रंग माझ्यासारखा सावळा,
डोळ्यात भीती आणि चेहऱ्यावर तीच शांतता जी पूर्वी माझ्या चेहऱ्यावर होती. तिच्या हातात फाटकी बॅग होती आणि ओठ थरथरत होते. काही हवे आहे का? मी हळूच विचारले. तिने मान खाली घातली. काम हवे आहे, मिळाले तर. तिचा आवाज ऐकताच माझे हृदय जणू भूतकाळात परतले. ते टोमणे, ते असहाय्यता आणि ते एकटेपण. मी तिचा हात धरला आणि म्हणाले की काम नाही. आधी बस आणि सांग, तुला सर्वात जास्त कशाची भीती वाटते? ती रडू लागली. त्या दिवशी मला समजले की वरचा देव मला फक्त या घरची मालकीण बनवण्यासाठी नव्हे, तर त्या सर्व लोकांचा आधार बनवण्यासाठी घेऊन आला होता, जे स्वतःला जगात एकटे समजतात. संध्याकाळी जेव्हा मी ही गोष्ट अर्जुनला सांगितली, तेव्हा त्याने स्मित करत म्हटले की तुझे हृदयच या घरची खरी संपत्ती आहे सौम्य. मी आकाशाकडे पाहिले. आज पहिल्यांदा मला माझ्या रंगाची, माझ्या चेहऱ्याची, माझ्या भूतकाळाची कोणतीही तक्रार नव्हती. जे काही झाले ते मला तोडण्यासाठी नव्हे, तर मला घडवण्यासाठी झाले होते. आता जेव्हा मी आरशात स्वतःला पाहते, तेव्हा मला एक काळी किंवा कुरूप स्त्री दिसत नाही. मला एक अशी स्त्री दिसते जी दुःखाला ताकद बनवू शकली आणि धैर्याला आपली ओळख. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की माणसाची खरी सुंदरता त्याच्या चेहऱ्यात किंवा रंगात नसते, तर त्याच्या हृदयात, धैर्यात आणि चांगल्या वागणुकीत असते. जे लोक दुसऱ्यांना कमकुवत समजून त्यांच्यावर अत्याचार करतात, ते शेवटी स्वतःच त्यात सापडतात. सौम्याने प्रत्येक दुःख शांतपणे सहन केले, पण तिने कधी चुकीचा मार्ग निवडला नाही आणि वरच्या देवावर विश्वास ठेवला. त्याच विश्वासाने तिला योग्य वेळी न्याय मिळवून दिला. परमेश्वर प्रत्येकाची परीक्षा घेतो, पण जो माणूस धैर्य आणि सत्याच्या मार्गाने पुढे जातो, त्याला एक दिवस नक्कीच आनंद मिळतो. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. चांगला माणूस असणे हीच सर्वात मोठी सुंदरता आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.